नंतर आपण शहराच्या निवडणूक प्रमुख आहात. तर काय सांगाल? काल अभूतपूर्व विजय झालेला आहे. एनडीएला जनतेने मान्य केलेलं. जे विरोधक म्हणत होते की वोट चोरी झाल्या, असं झालं, तसं झालं. पण जनतेने दाखवून दिले. यावर तुमची काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम अतिशय मनस्वी सर्वांनाच ह्या ऐतिहासिक विजयाचा खूप आनंद वाटतोय आणि मला हा विजय विशेष वाटतोय कारण वेगवेगळ्या फेक नॅरेटिव्हला जनता म्हणजे असं म्हणतात की यू कॅन फूल एव्हरीबडी ओनली वन्स. तर तसं एक लोकसभेच्या वेळी जो फेक नॅरेटिव्ह सेट केला गेला त्याचा जो लोक बळी पडले. पण आता नंतरच्या कुठल्याच फेक नॅरेटिव्हला जनता थारा देत नाहीये. आपण त्याच्यानंतर जेवढ्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, हरियाणा असो, महाराष्ट्र असो आणि आता बिहार असो, तर अशा प्रत्येक ठिकाणी अतिशय घवघवीत असं यश भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना मिळतंय. तर त्यामुळे हा ऐतिहासिक विजय आहे. लातूर महापालिकेचा निवडणूक आता एकदम खूप जवळ आलेल्या आहेत. भाजपमध्ये मोठमोठ्या लोकांची इन्कमिंग होतील असा अंदाज वर्तवला जातोय. काय सांगाल याच्यावरती? आपण निरीक्षक म्हणून काय सांगाल? नाही, सर्वप्रथम मी म्हणेन की भाजप हा एक परिवार आहे आणि इथे सर्वांचं स्वागत आहे. त्यामुळे जे काही इन्कमिंग होते त्यांना हा परिवार वाटतोय, इथे विश्वास वाटतोय आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वात जो हा एक अतिशय विकासाच्या दृष्टीने जो महाराष्ट्र चाललाय त्याच्यावर विश्वास वाटून प्रत्येक व्यक्ती उत्सुक आहे भारतीय जनता पक्षात येण्याकरता. आज अर्चनाताई पाटील चाकूरकर या जनतेच्याच सोबत सदैव दिसत आहेत. विरोधक म्हणतात यांना आणखी खूप पडावं लागणार आहे. विरोधक काय म्हणतात ह्याला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही. जनता काय म्हणते याला खूप महत्त्व आहे आणि जनता, मला वाटतं की मी जेव्हापासून या क्षेत्रात आहे जनतेने अफाट प्रेम दिले, अलोट असं त्यांचा आशीर्वाद मिळालाय. आणि सर्वात महत्त्वाचं जो आपण बिहारमध्ये पॅटर्न बघितला, जनतेला ऑनररी म्हणजे असे येऊन जाऊन करणारे नेते नको असतात. जनतेला त्यांच्या सुखादुःखात सोबत राहणारा व्यक्ती हवा असतो. आणि मला असं वाटतं की मागच्या 1.5 वर्षात आपण सर्वांनी पाहिलंय, जनतेने अनुभवलंय, माझ्याकडे पद नसलं तरी मी प्रत्येकाच्या त्यांच्या सुखादुःखात आहे, त्यांच्या कामात आहे. नुसतं व्यक्तिगत नाही तर शासन हे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं असल्यामुळं जी म्हणून मला कामं करता येतील मी तो करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचा नक्कीच या इलेक्शनमध्ये फायदा होणार. एक आणखीन प्रश्न आहे. जनता आणि अर्चनाताई पाटील हे जे समीकरण आहे हे विधानसभेत लोकांनी पाहिलेलं. तर आता जसं बिहारमध्ये अभूतपूर्व निकाल लागलेला आहे तसाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मध्ये निरीक्षक म्हणून आपल्या नेतृत्वात असं काही घडण्याचे चिन्ह आहे का? प्रयत्न तोच राहणार आहे कारण जो बिहारचा पॅटर्न आहे तो कंटिन्यू लातूरमध्ये व्हायला पाहिजे, त्याहीपेक्षा पुढं जायला पाहिजे, हाच अहोरात्र प्रयत्न असणार आहे. आणि विशेष म्हणजे जनतेमध्ये जी एक पॉझिटिव्ह लहर आहे ना, एकतर लातूरच्या विधानसभेच्या निकालानंतर जनतेच्या मनात एक हळहळ राहून गेलेली आहे आणि मला ती रोज जाणवते. मी जिथे जाते तिथे लोकांच्या नुसत्या स्पर्शातून ती भावना समजत असते. कारण लोकांना असं वाटायला लागले की माझं मतदान आहे ते विकत घेतलेलं मतदान नाही, प्रेमाने विश्वासाने केलेलं मतदान आहे. आणि म्हणून लोकांना असं वाटतं की त्यांच्या न विकत घेतलेल्या मताचा अपमान झालेला आहे. आणि त्या भावनेतून लोक ह्यावेळी महापालिकेला खूप खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षासोबत राहतील. प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काही घोळ झालेला असं वाटतंय का लास्टच्या ह्याच्यामध्ये मतदानाच्या? मला नाही वाटत की भारतीय जनता पक्षात आम्हाला असं रडीचा डाव करण्याचं सांगितलं गेलंय. जे झालं ते लोकशाहीमध्ये निर्णय मान्य करायचा असतो. त्याच्यासाठी कायद्याने आपल्याला 45 दिवस वेळ दिला होता निवडणूक आयोगाने ऑब्जेक्शन घ्यायचं. पण एकदा निकाल लागला आपल्याला पुढं त्याच्यावर काम करत राहावं लागतं. जनता म्हणते ना तरी पण अर्चनाताई आमचे आमदार आहेत अजून. तर माझ्यासाठी खूप मोठं, मला वाटतं की मी निवडून आल्यापेक्षाही मोठं मेडल आहे माझ्यासाठी की जनतेला ते वाटतं. भाजपामध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत ज्यांनी भाजपा ही वटवृक्षासारखी वाढवलेली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात त्यांचा विचार केला जाईल का? नक्कीच. जुन्यांचा होईल, मध्ये आलेल्यांचा होईल, आत्ता अगदी फ्रेश आलेल्यांचा होईल. इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये निवडून येणं ही अत्यावश्यक अपरिहार्यता आहे ती आपल्या लोकशाहीची. आणि त्याच्यासाठी जे म्हणून करावं लागेल
म्हणजे जुन्यांचा, नव्यांचा, मधल्यांचा सर्वांचा एक संगम करून एक विनिंग टीम आपल्याला तयार करावी लागणार. पक्षाने तुम्हाला जे तुमचं काम पाहून तुम्हाला जे संधी दिली त्याच्याबद्दल काय सांगा? ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रमुख अशी एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या आदरणीय देवेंद्र भाऊंनी, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेली आहे. ही संधी मला मिळेल असं मी ना तर त्याचं मागणी केली होती किंवा मला वाटलं नव्हतं. पण पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी आपल्यावर तो विश्वास टाकलाय. तो विश्वास सार्थ करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन. मी एकटी नाही करणार आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक एक कार्यकर्ता जो या पूर्ण प्रोसेसमध्ये ऍक्टिव्ह आहे तो प्रत्येक जण करेल. भाजपच्या नेतृत्वात लातूर महापालिका जर आली तर मला एकच विचारायचं आहे की जनतेची जी काही डिमांड गेली कित्येक वर्षापासून पाणी, रस्ता, नाल्या आणि ज्या भौतिक सुविधा आहेत या त्यांना मिळतील का? प्रयत्न हाच आहे की आपण मागच्या काळात झालेल्या चुकांचा पंचनामा करणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा एक अतिशय उत्कृष्ट असा जाहीरनामा लोकांच्या समोर घेऊन जाणार आहोत. नुसता जाहीरनामा देऊन फलक लावून काम होणार नाही, तर आपल्याला कामं करावी लागणार. बिहारचा निकाल हेच दाखवतोय की नितीश कुमारजींनी इतकं काम केलेलं आहे मागच्या 20 वर्षापासून आणि म्हणून त्यांच्यावर तो विश्वास आहे. जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस गेलेले आहेत, त्यामुळे आपल्याला काम करायचं. आणि आपण जे म्हणताय ना, साधा प्रश्न आहे कचरा व्यवस्थापन. लातूरभर कुठेही फिरा, अतिशय बकाल चित्र आपल्याला समोर दिसतं ते. तर त्याच्यावरती प्रत्येक नगरसेवक त्याच्यावर काम करेल, जे कोण महापौर होतील ते काम करतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत मिळून त्याच्यावर काम करू. खासदार निंबाळकर साहेब यांनी माध्यमाशी बोलताना एक सांगितले की बिहारमधल्या निवडणुकीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये देण्यात आले. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नाही, सन्माननीय खासदार साहेबांना ज्ञातच आहे की ते काही चोरून दिलेले नाही आहेत ना. ते तिथल्या बिहार शासनाच्या सरकारी तिजोरीतून सरकारी पद्धतीने माता भगिनींना आपल्याकडे जशी लाडकी बहीण योजना आहे तशी त्यांनी त्यांची योजना काढली आणि त्याच्यामुळे ते पैसे दिले गेलेले आहेत. एखाद्या महिलेला तिचं काम करण्यासाठी, तिच्या सन्मानाने जगण्यासाठी जर सरकार मदत करत असेल तर इतरांना त्याच्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही. जिथे त्यांचे सरकार आहेत त्यांनी पण त्या स्कीम सुरू कराव्यात. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? ताई, एक शेवटचा प्रश्न. लातूर च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यामध्ये मुस्लिम समाजाला, अल्पसंख्याक समाजाला काय भाजप संधीमध्ये किती पदं येतील किंवा किती जागा देतील, काही अंदाज वर्तवू शकतात? नाही, फक्त आपण असं मुस्लिम समाजाची चर्चा, त्यातलं थोडं मी तुम्हाला मागे घेऊन जाऊ इच्छिते की मुस्लिम समाजालाही विचार करण्याची वेळ आली आहे की भारतीय जनता पक्षाचे बाऊ करून त्यांच्या मनात एक भीती दाखवून लहान मुलाला ते बागुलबुवा आला म्हणून जेवू घालतात, तसं मुस्लिम समाजाची मतं घेतली गेली आहेत. अगदी मागच्या निवडणुकीत विधानसभेमध्ये सुद्धा. पण मला सांगा की लाडक्या बहिणीमध्ये लातूरमध्ये 86,000 पेक्षा अधिक भगिनी आहेत. तर त्यातल्या मुस्लिम भगिनींनाही आधीही पैसे मिळाले, आत्ताही पैसे मिळतात. मतदान केलं नाही म्हणून काय त्यांचे पैसे बंद झालेत का? शासनाच्या जेवढ्या स्कीम आहेत तेवढी प्रत्येक स्कीम मुस्लिम बांधवांना, भगिनींना, त्यांच्या परिवारांना मिळते. मग मतदानाच्या वेळेस जातीचा विषय एवढा मोठा का केला जातो, ह्याचा विचार मुस्लिम बांधवांनी करावा लागेल. आणि त्यांनी जेव्हा खुल्या मनाने भारतीय जनता पक्ष हा विकासाभिमुख पक्ष आहे हा विचार ठेवून सोबत येतील तर त्यांना सत्तेमध्ये सहभागी का नाही करून घेतलं जाईल. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.